जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय। कापणीच्या टप्प्यावरती असलेल्या गहू, हरभरा आणि मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। भुसावळ, जामनेर, बोदवड, भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून आलाय। दरम्यान आज देखील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत। गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या दिवशी धाराशिवमध्ये पाऊस झालाय। या पावसामुळे घरांवरती उभारलेल्या गुढ्या या भिजल्याचं पाहायला मिळालं, तर अनेक घरांवरच्या गुढ्या उडाल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली। नाशिकच्या सिन्नर शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये काल संध्याकाळी हवामानामध्ये अचानक बदल होऊन अवकाळी पावसानं जोरदार एंट्री केली। कडक उन्हाच्या चटक्यानंतर अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी धावपळ उडाली, तर शेतकऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली। ग्रामीण भागामध्ये या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं असून कांदा, गहू आणि हरभरा ही पिकं काढणीच्या अवस्थेमध्ये असताना आलेल्या या पावसामुळे या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पीक हातामधून जाण्याची भीती शेतकरी वर्गामधून व्यक्त होतीये। हिंगोली जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीनं झोडपलाय। पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतातील गहू, ज्वारी, हरभरा याच्यासह काढणी सुरू असलेल्या हळद पिकाचं मोठं नुकसान झालंय, तर शेतामध्ये उत्पादित केलेला शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये धडपड करताना पाहायला मिळतोय। अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली बुद्रुक गावामध्ये दुपारनंतर अचानक पाऊस झाला। पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळ पठार भागामध्ये गारपिटीसह पावसाची जोरदार सरी बरसल्या आहेत। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडालेली असून रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। या गारपिटीमुळे हरभरा, गहू आणि फळ पीक त्याबरोबरच इतर पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिममध्ये काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। रिसोड, मंगळूरपीरमध्ये गहू, हरभरा, कांदा आणि फळबागांची पिकंही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहेत। दरम्यान हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिल्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। याचा फळबागांना फटका बसलाय। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गारपिटीसह पाऊस झालाय। गारपिटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय। दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी, विशेषतः फळबाग शेतकरी हे मोठ्या चिंतेत आहेत। नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणे परिसरामध्ये काल संध्याकाळी अचानक हवामान बदलामुळे गारांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडलाय। दरम्यान जोरदार पावसामुळे आठवडे बाजारामध्ये धांदळ उडाली, तर काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचं वातावरण पाहायला मिळालं। जालना शहरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, तर बदनापूर तालुक्यामध्ये पावसासह गारपीट देखील झाली आहे। ऐन मार्चमध्ये आलेल्या पावसामुळे मोसंबी, आंबा आणि द्राक्षासह कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। जालना जिल्ह्याला आज हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता ही देखील वर्तवलेली आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यासह परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यावेळी गारांचा जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेतातून पाणी वाहताना दिसू लागलंय। पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह कांदा, उन्हाळी बाजरी आणि फळ पिकांना फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलाय। सांगली जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलंय। खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारांचा खच साचलाय। पळशी, हिरवे, भिवघाट या भागामध्ये गारांचा पाऊस झाला। जिल्ह्यातील तासगाव तालुक्याला देखील या वादळी पावसाचा मोठा फटका बसलाय। खानापूर घाटमाथ्यावरती सध्या द्राक्षांचा हंगाम हा अंतिम टप्प्यामध्ये असतानाच पडलेल्या या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोलापुरातील बार्शी तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपलंय। बार्शी तालुक्यातील ममदापूर, पांगरी, गोरमाळा, कारी या भागामध्ये पाऊस झालाय आणि यामुळे कांदा, गहू, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय।
मालेगाव शहरासह परिसरामध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावरती कोसळलेली आहेत। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा आणि इतर पिकांना बसलेला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। दरम्यान बस स्थानक परिसरामध्ये पावसानं प्रवाशांची देखील मोठी धावपळ उडाली। नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि काढणीला आलेला कांदा हा खराब होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध विषयांबाबत मंत्री रक्षा खडसेंनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना साकडं घातलंय। जळगावातून केळीसाठी स्वतंत्र रेल्वे, जळगावातील केळी संशोधन केंद्राला अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावं, याच्यासह कापसाचं नव्या आणि चांगल्या दर्जाचं बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं अशी मागणी रक्षा खडसेंनी केली आहे। बीडच्या केज तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केज तालुक्यामध्ये विविध पिकांचं नुकसान झालंय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेलाय। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आंब्याचा मोहर हा खराब झालेला असून गहू, ज्वारीसारख्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतातील भाजीपाल्याला देखील याचा फटका बसल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिलाय। धडगाव तालुक्यातील भमाना या परिसरामध्ये मुसळधार पावसासह तुफान गारपीट झालेली असून सगळीकडे गारांची पांढरी चादर पसरली आहे। या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली कैरी आणि आंबा पीक हे मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जाते। सततच्या हवामान बदलामुळे तिथले आदिवासी शेतकरी आणि बागायतदार मात्र पूर्णपणे हवालदिल झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलवडे आणि वाफोली परिसरामध्ये तहसीलदारांच्या आदेशानुसार सुरुंग स्फोट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 17 मार्चला ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर खाणी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिलेले होते। मात्र बुधवारी सकाळपासून वारंवार स्फोट करून खाण माफियांची मुजोरीगिरी पाहायला मिळते। या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून नागरिक हे त्रस्त झाले। तहसीलदारांचे आदेश धाब्यावरती बसवले जात असताना प्रशासन नेमकं काय करतंय असा सवाल आता ग्रामस्थ विचारतायत। गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा जाहीर लिलाव पार पडला। बाप्पाला अर्पण केलेल्या सोन्या चांदीचे लॉकेट, दुर्वा, गणेश मूर्ती, हार, अंगठ्या असे विविध सोन्या चांदीच्या वस्तू या लिलावामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या। या लिलावामध्ये मोठ्या संख्येनं गणेश भक्त सहभागी होते। जालना इथं स्वर्गीय नंदकिशोर सहानी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा दुःखी राज्य काव्य पुरस्कार प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांना प्रदान करण्यात आलाय। लेखक, कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते नायगावकरांना हा पुरस्कार देण्यात आला। 25,000 रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। त्याबरोबरच संस्थेच्या वतीनं कवी नाधो महानोर राज्य काव्य पुरस्कार कवयित्री मीनाक्षी पाटील यांना देण्यात आलाय। तर दरवर्षी संस्थेच्या वतीनं कवितेचा पाडवा ही काव्य मैफिल घेण्यात येते। काल या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। सुप्रसिद्ध उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दुःखी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी कवितेतील समग्र योगदानासाठी दुःखी राज्य काव्य पुरस्कार मागील 28 वर्षांपासून वितरित केला जातोय। बीडमध्ये शेतकरी सहवेदना पुरस्कार वितरण आणि व्याख्यान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बच्चू कडू, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांची विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल भाष्य करण्यात आलं। तसंच शेतकऱ्यांनी अडचणींना कसं सामोरं जावं, नवनवीन टेक्नॉलॉजीचा कसा वापर करावा याबाबत मार्गदर्शनही करण्यात आलं। पुण्याच्या चवीचा गोडवा आता मुंबईत देखील झपाट्यानं पसरतोय। पुण्यामध्ये बाकरवडी, श्रीखंड आणि पारंपरिक मिठाईंसाठी प्रसिद्ध असलेले चितळे बंडू यांनी आता मुंबईमध्ये विस्तार वाढवलेला आहे। प्रभादेवीनंतर आता थेट ॲक्वालाईन मेट्रो परिसरामध्ये चितळे बंधूंची नवीन शाखाही सुरू झाली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पुण्याच्या अस्सल मिठाईचा आनंद घेणं आता अधिक सोपं होणार आहे। आज मुंबईमध्ये ॲक्वालाईन दादर स्टेशनला आमचं जे पहिलं किऑस्क आहे त्याचं ओपनिंग झालं।
एक चांगला आनंदाची गोष्ट आहे, कारण की हिंदू नवीन वर्षाला आज ह्या इनॉग्रेशन आम्हाला करता येते. ॲक्वालाईन आणि मोबिलिटी वरती चितळेबंधूंचा एक मोठा भर आहे, कारण की जर आपण बघायला गेलो तर अर्बनाइज एन्व्हायरमेंट्समध्ये मोबिलिटी ड्रिव्हन कन्झम्पशन हे खूप वाढणार आहे. तर त्या दृष्टीने ॲक्वालाईनवरतीच आमचे 12 स्टोअर्स उघडणार आहेत आणि त्याचबरोबर एक डार्क स्टोअर पण असेल आणि या माध्यमातून आम्हाला आमच्या ग्राहकांकडे कमीत कमी वेळात जास्त प्रोडक्ट उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न करता येईल. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भुसावळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं पथक नेमण्यात आलेली आहेत. ठिकठिकाणी सकाळपासूनच महसूल विभाग छापेमारी करत आहे. यामध्ये छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर करत असून ते रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीनं छापेमारी करण्यात आली आहे. एकूण 19 हॉटेलवरती टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये 12 सिलेंडर जप्त करण्यात आलेत. आज आम्ही जवळपास 19 ठिकाणी हॉटेल्स, ढाबे, लॉन इथे भेटी घेऊन तपासणी केली, तर आम्हाला कमर्शियल ऐवजी डोमेस्टिक सिलेंडर दिसले आणि ते आम्ही जप्त केले. जवळपास आम्ही आज 12 सिलेंडर जप्त केलेले आहेत. आपली हे मोहीम किती दिवस सुरू राहणार? आता ही मोहीम आमची जवळपास जोपर्यंत हा वेटिंग पिरियड कमी होत नाही, सिलेंडर मिळत नाही, हा तक्रारी आहे, तोपर्यंत आम्ही सुरूच ठेवू. आखाती देशातील तणावाबाबत मोदींनी 3 देशांच्या प्रमुखांसोबत फोनवरून चर्चा केली. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉ, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि ओमानचे सुलतान हमेद बिन तारिक यांच्याशी चर्चा केलेली आहे. आखातामध्ये तणाव कमी करणं आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भामध्ये मोदींनी ही चर्चा केली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी इराणवरती सर्वात मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी दिली आहे. आतापर्यंत इराणमधील 7,000 ठिकाणांवरती हल्ले करण्यात आलेले आहेत. तसंच इराणची ताकद सातत्यानं कमी होत असल्याचं पीट हेग्सेथ यांनी म्हटलंय. तर इराणनं लोकांपेक्षा शस्त्रास्त्रांवरती अधिक खर्च केल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रदेशातील वाढता तणाव आणि संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत हे सध्या मिळत आहेत. इराणनं अमेरिकेच्या F-35 या स्टेल्थ लढाऊ विमानाला लक्ष्य केलंय. हल्ल्यानंतर या लढाऊ विमानानं अमेरिकेच्या तळांवरती आपत्कालीन लँडिंग केलं. सध्या वैमानिकांची प्रकृती ही स्थिर आहे. मात्र आतापर्यंत अमेरिकेनं असा दावा केलेला होता की जगातील कोणतीही रडार किंवा हवाई संरक्षण या अदृश्य लढाऊ विमानाला शोधू शकत नाही. या अमेरिकेच्या दाव्याला इराणनं या कारवाईनं मोठं आव्हान दिलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले इथे फौजदार वाडीमध्ये एका फणसाच्या झाडाला चक्क केळीचा घड आल्याचं पाहायला मिळतंय. पाहणाऱ्याला तो तंतोतंत केळीचा घड आहे की काय असं वाटतंय. मात्र हा चमत्कार नसून एक नैसर्गिक बदल झाल्यामुळे हे झालं असल्याचं बोललं जात आहे. फणसाचे गरे हे नैसर्गिक प्रक्रियेमध्ये बाहेरील बाजूला असल्यामुळे तो केळीचा घडासारखा आकार सध्या दिसतोय. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये कोल्ही बेड्यावरती जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 1.5 वर्षांपासून पाणी पुरवठा होत नसल्याचं वास्तव हे एबीपी माझानं दाखवलं होतं. कोल्ही गावात जलजीवन मिशनाचं काम हे पूर्ण होऊन मोठा गाजावाजा करत फक्त 1 महिना पाणी मिळालं आणि त्यानंतर गेले 1.5 वर्ष पाणी पुरवठा बंद असल्यामुळे हे वास्तव एबीपी माझानं दाखवलं आणि त्यानंतर गेला अनेक महिने झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झालंय. बातमी प्रसारित होण्याच्या दुसऱ्याच दिवशी गावामध्ये तुटलेले पाईप हे जोडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि काल संध्याकाळपासून कोल्ही गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळाला पाणी पुरवठा सुरू झालाय. मुंबईतील दादरच्या शिवतीर्थ मैदानावरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाबाबत भारतानं घेतलेल्या भूमिकेवरती भाष्य केलंय. भारतानं इराणला साथ द्यायला हवी होती, भविष्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात. देत आले, पुढचं मला माहित नाही. पण खामेनी गेल्यानंतर देखील
आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला. मुंबईतील दादरच्या शिवतीर्थ मैदानावरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील भाषणांमध्ये राज्यातील बेपत्ता मुलांचा मुद्दा अधोरेखित केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केलाय. यावेळी त्यांनी गेल्या 36 दिवसांमध्ये मुंबईतून 82 मुलं बेपत्ता तर नवी मुंबईतील 499 मुलांचं अपहरण झाल्याची माहिती दिली. तसंच एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 4,500 ते 5,000 मुलं बेपत्ता होत असल्याचं सांगितलं. दरम्यान ही सगळी आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितली असल्याचं देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत, म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतनं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धातील भूमिकेवरून पंतप्रधान मोदींवरती टीका केली आहे. तर महाराष्ट्र नेक्स्ट नव्या वेबसाईटची घोषणा केली. वेबसाईटमधून सामान्य जनता आपलं विचार मांडू शकणार आहे. त्याबरोबरच त्यांचे विचार सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला अर्पण करतोय. महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्यासमोर उभा करतोय आत्ता. दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे. ही वेबसाईट कशी वापरायची, त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत. 27 विषय आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार निशाणा साधलाय. राज ठाकरे हे संधी साधू असून केवळ सोयीनुसार मराठीचा मुद्दा उपस्थित करतात, अशी टीका महाजन यांनी केली आहे. मुंबई गुजरातला गेली अशी विधानं करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, कारण जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडालाय, असं देखील महाजन म्हणाले. ठाकरेंनी आता कोणतीही सभा घेतली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोला देखील त्यांनी लगावलाय. नागपुरात तरुण भारत दैनिकाचा शताब्दी वर्ष सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरती सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं. समाज माध्यमांवरती मोकळेपणानं लोक व्यक्त होतात, मात्र स्वयंसेवकांनी समाज माध्यमांवरती व्यक्त होताना विवेक ठेवला पाहिजे, असं स्पष्ट मत हे भागवतांनी मांडलेलं आहे. तर आताच्या जेनझी पिढीला संघ कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी संघाकडून काय नियोजन करण्यात येतंय याबद्दल देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलाखतीमध्ये आपलं मत हे स्पष्ट केलंय. हाय राईज बिल्डिंग्समध्ये कसं काम करायचं, गेटेड सोसायटीमध्ये कसं काम करायचं, बालगोकुलम सारख्या काही अल्टरनेटिव्ह कामांची योजना करायची, हे सगळं आमच्या कार्यशैलीला आता आम्ही जोडलेलं आहे. आणि त्यानुसार जेन झीची सुद्धा संख्या वाढली पाहिजे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरती खळबळजनक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी VSR कंपनीच्या विमानासोबतचा फोटो शेअर करत खरात याचे कंपनीचे मालक VK सिंग याच्याशी संबंध आहेत का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या अघोरी पूजेशी देखील खरात यांचा संबंध आहे का याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच या प्रकरणी SIT मार्फत सखोल तपास व्हावा अशी मागणी करत महत्त्वाचे धागेदोरे मिळतील असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केलाय. दादांचा जो बारामतीचा जो बंगला आहे बारामतीमध्ये सहयोग सोसायटी त्याच्या समोर पण काही महिन्यांपूर्वी एक अघोरी प्रकार झाला होता. लिंबू मिरची टाकून बाहुली वगैरे ठेवून. आणि देवगिरी जो मुंबईचा शासकीय बंगला आहे तिथं सुद्धा काही अंतरावर हा अघोरी प्रकार झाला होता. आणि हा बाबा जो दिसतो तो VSRच्या विमानासोबत दिसतो. म्हणजे हा VSR व्हेंचर या विमानानं प्रवास करायचा. आम्हाला अशी शंका आहे की VSRचा जो मालक आहे त्या VK सिंगचाही हा गुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावरती त्यांच्याच पक्षातील जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय निकम यांनी गंभीर आरोप केले. दानवे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये घोडेबाजार केल्याचा धक्कादायक आरोप संजय निकमांनी केलाय. तसंच 9 जिल्हा परिषद सदस्यांचा एकूण 18 कोटींमध्ये सौदा केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तर टोकन म्हणून काही उमेदवारांनी 4 कोटी रुपये घेतल्याचा दावा निकम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्याचं देखील निकम यांनी सांगितलंय. उर्वरित रक्कम आम्ही त्यांना मतदान केल्यानंतर त्यांना मिळणार होते. त्यापैकी काही रक्कम सदस्यांच्या पदरी ते टाकणार होते, परंतु सर्व हा डाव आम्ही हाणून पाडला. निवडणुकीच्या काळात मला अनेक जण संपवायला निघाले होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एकट्या धनंजय मुंडेंना बदनाम करण्यासाठी मोठमोठे नेते हे सर्व काही करत होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. माध्यमांमधून देखील आरोप होत असताना परळीची जनता पाठीशी उभी राहिली आणि निवडून आलो असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलं. महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल महाराष्ट्रातले मोठे नेते करत होते. अकोला जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये 21 पैकी 11 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार कोरपे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान अकोला जिल्हा बँकेवरती मागील 50 वर्षांपासून सहकार क्षेत्राचं नेतृत्व करणाऱ्या कोरपे घराण्याची सत्ता आहे. चिपळूणमधील अर्बन बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आटपून उदय सामंत हे घाईनं दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी सामंत यांना काळजीचा सल्ला दिलाय. विमान किंवा हेलिकॉप्टरनं प्रवास करताना संपूर्ण काळजी घेऊन प्रवास करा असा सल्ला भास्कर जाधव यांनी सामंतांना दिला. आज मला भास्कर जाधव साहेबांनी इथं दाखवलं. त्यांनी मला असं सांगितलं की तू कार्यक्रमाला जाणार आहेस, लवकर जा, परंतु ह्याच्या पुढं हेलिकॉप्टरनं आणि विमानानं फिरत असताना पूर्ण काळजी घेऊन त्या विमानातनं आणि हेलिकॉप्टरमधनं फिर, हे सांगणारा दिलदार विरोधक देखील आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. याचं मानसिक समाधान जाधव साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.